महाराष्ट्र राज्य चैतन्य जप संकुल करकम यांच्या वतीने त्रैमासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन जपसंकुल कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख, वीणादेवी देशमुख, गणपत जगताप, अर्जुन जाधव, विजय लोंढे, सेवेकरी मंगल रसाळ, मिलिंद उकरंडे, विजय भागवत, ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या हस्ते करण्यात आले। गणपत जगताप गुरुजींनी महाराष्ट्रातील सर्व जपसंकुल सेवेकऱ्यांचा अहवाल आणि चालू असलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला। धैर्यशील देशमुख यांनी जेथे माझे नाम तेथे माझे प्राण श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि श्रीपाद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या जपसंकुलास 24 वर्षे पूर्ण होत असताना वरचेवर नामसाधना करणाऱ्या सेवेकऱ्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे। रामनामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे असून या वर्षीचे राज्यस्तरीय शिबिर 9, 10 व 11 नोव्हेंबर रोजी दहिवडी येथे होणार असून सर्व जपकार आणि नामप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले। करकम येथील जपसंकुलातून रामनाम जप वाढवण्यासाठी निश्चितच भविष्यकाळात प्रयत्न केला जाईल असे ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले। जपकारांची मनोगते आणि येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली। करकम जपसंकुल प्रमुख सेवेकरी मंगल रसाळ, प्रभाकर रसाळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्रातील 150 सेवेकरी, करकम येथील जपकार, नामप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभा यशस्वी करण्यासाठी जपसंकुल क्रमांक 1 करकम यांनी विशेष परिश्रम घेतले। काय करायचं त्यांनी मग आज एवढं आपल्याला महाराजांचा माणूस मिळालाय। मग ज्यांच्याविषयी म्हणजे खरं तर महाराजांचं चरित्र आणि हे सगळं अभ्यासलं तर शेकडो वर्षात असा माणूस कोणी नाही हे आपण निश्चितपणे जाणलं पाहिजे। म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पंक्तीला जाऊन बसणार महाराज त्याच्यापेक्षा वेगळं नाही। आणि मग की एवढं जर वैभव आपल्याला आपल्या जवळ आहे तर आपण बाहेर आपण फिरत बसायचं आणि म्हणून आणि सगळं चालूच